अधिक मास पोथी अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वती नमः. जय श्री सर्वोत्तम वासुदेवा दामोदरा अनंता केशवा श्रीअब्दजा माता रमाधवा देवादिदेवा दयानिधे तव चरण सरोजे प्रेमा अखंड देई सर्वोत्तमा नामावधवयाची क्षेमा शेषते ही गती नवे पै तेथे बी अल्पमती पामर वदेन म्हणतो स्तुती उत्तर एक जीवाचा प्रसार केवी विस्तार सांगू येशी परे आत्मसार्थक करावे काही म्हणून आरंभिलेसी नवाई कृपाळत्वे शेवटास न्यावी हेची परिसावी विज्ञापना मी नेने जप तप साधन काही दान धर्म व्रती उदेपण पाही करावया ते धनही नाही गृही संग्रही तू जाणता निषेधिनी संसाराची हळ सदा चिते वाटे तळमळ तेने न गमेची काळ वेळ म्हणून खेळ आरंभिला तरी कृपा करुणी रमारंगे न्यून ते पूर्ण करावे अंगे रसोत्पत्ती रसवेगे जीवन गाली दयाळुवा सामर्थ मुक्ता फळाची लाखोली वाता हृष हृदय कमळी दरिद्रे तुळशी दळे समर्पिले तरी कान स्वीकारा स्वामिया श्रीमाने नैवेद्य पक्वान्न अर्पिता तोषले म्हण दारिद्र्याचे किंचित कदान्न तया ते वेरू सांडावे तशी थोर थोरांनी प्रबंध केले नाना परी किती आळविले तयाचे लढे पुरविले मज अविरिता मले नव्हे की असो कृपा कराल श्रीहरी तरीच वदेल वैखरी सरस्वती बैसे जिवागरी मन तुरंगी आत्माराम एका संत श्रोते सज्जना पाचा सर्व पर्वाचा केला प्रश्न तया माझी चार संपूर्ण मागे निवेदन झालेसे व्याधीपात वैदुती पायी पौर्णिमामाशाही ऐशी पर्व चार पाही केले सर्वही साधन पै आता पाचवे पर्व ते कवन तयाचे एकावे निरोपण लक्ष्मीप्रती नारायण सांगता झालासे लक्ष्मीवदेजी पुरुषोत्तमा भक्त काम कल्पद्रुमा मागे निवेदिला महिमा पौर्णिमामाशा ते उपरी सर्व राहिलेसे एक ते परिसावे नावेक व्रता माझी श्रेष्ठता अनेक कैसेने देख स्वामिया तरी कृपा करुणी समग्र लोकहितार्थ वदावे साचार जे एकता जडमुड उद्धार काळिक होय तै विष्णू बोलते झाले उत्तर एक शराब्दीचे सादर परवा माझी पर्वथोर विशेष सत्कार द्वादशी तया माझी मलमास पातल्या विशेष आदरे आचरलिया व्रतास तुटे पाश यमाचा हे कथा महिमान पापे भस्म होती जाणा यदा तिनसे अनुमान सावधान परिसावे समग्र तीर्थाची गजना तोवरी संपूर्ण यज्ञक्रियावरी अवघी पर्व पृथ्वीवरी न पावती सरी द्वादशी ते संपूर्ण पर्वाचे फळ पायी न तुडे द्वादशीचे ठाई काय सांगू तिथीचे नहाई मी शेषशाही वदतसे यज्ञ केलिया फळ अथवा प्रयागे स्नान गंगाजळ तिथीचा कल्पवास प्रबळ सेविला पर्व सर्व काळा आदरे तरी द्वादशीचे तुलना नाही शास्त्र देती यासी गाही प्रत्येजो घ्यायचे स्वदेही केलिया पायी व्रता ते अपोषण एकादशी दिने द्वादशी तकीचे पारणे ब्राह्मण संतर्पण मिष्टाने आणि कदाने नानाविध अनेक करावे पिंडदान श्राद्ध तिथे असो नसो जाण परे अगत्य कीजे श्राद्ध साधन घडे पुण्य कोटीने हे तव रात्रीचे व्रत दशमीपासून दाशयुक्त द्वादशीयुक्त तिही देवता मूर्तिमंत वसता तिथे ते निश्चयी दशमी ते दैवत चतुरानन एकादशी गिरिजारमण द्वादशी ते विष्णू आपण वास्तव्यस्थान त्रिवर्गी दशमी ते दोष त्यागावे एकादशी वर्जावे द्वादशी ते बरवे आदी त्यागावे शास्त्रधारे परान्न गृहान्न उष्णोदक सर्व स्नेह खडवांग देख लवण तांबूल श्रीसंग सुखदुःख एक भक्त दशमी ते ऐसे एकादशी दिने एक अधिक ते स्थानी
अन्नाना स्वीकारावे जळी, एकादशी म्हणून बोलीजे. आता द्वादशी ते वज्जकीजे, दिवा निद्रा न सेविजे, शास्त्राधार बोलीजे, की शिराब्दी तनये. ऐशी विधियुक्त एकादशी व्रत केजे सायसीसी, वरी साधना द्वादशी ब्राह्मणेशी विधियुक्त. त्याईवरी केलिया पिंडदान, तीर्थव विशेषावणे विशेष जाण, तिने केले गयावर्जन, पित्रा उद्धरण कुळाशी. तुळशीपत्रा समान, अर्पिला जरी पिंड जाण, तरी ते मज मेरू समान, वरी नारायण स्वमुखे. मलमासाची द्वादशी, जरी उपोषण घडे ते दिवशी, तया ऐसा पुण्यराशी, तुझ्या न शेना जन्मांतर सहस्रेन, तयाने जिंकलेशे जाण, वरी ब्राह्मण संतर्पण, पूजा विधान यथोचित्त, असे व्रत भावे आचरिता, यमराहो उडोली माथा. तया देवताची वार्ता, बोलाण्याची राजसे, तरी दिनी ब्राह्मणा लागून, जरी वस्त्र करविले परिधान, तरी कल्पपर्यंत स्वर्गभोग जाण, तया लागून प्राप्त होय विष्णुपादव पित्यार्थ, जरी आचरेल हे व्रत, ब्राह्मण भोजन यथार्थ, विष्णू पित्यार्थ द्वादशीशी. सुवर्णदान सहस्रदान, रौप्यदान उपानदान, छत्रासहित पादुकादान, पुरुषोत्तमार्पण केजे. धृतदान, दीप प्राचारित पक्वान्न, त्रयोदशगुणी तांबूलदान, गंध पुष्प सुदान केजे अर्पण यथाविधी. इतुके दान केलिया पायी, वैकुंठवास तया ते होई, मलमास द्वादशीच्या ठाई, शेषशाही संतुष्टी. यथा ऋतुकाळे फळे, कर्दळी फळे, नारिकेळे, खजुरी, लवंगा, पुंगी फळे, जायफळादी आदरे. कपिला गोदाने नैमस्त, महिदान अश्वासहित, गज अजादे रथागीत अर्पण केजे द्विजाते. इतके दाने सांगितली देख, परे दूतदानाचे महत्व अधिक. मलमास पर्वणी आवश्यक केजे देख यथाविधी, काश्यपात्रे घालून या धूत, सुवर्ण प्रतिमा संयुक्त, पूजा करुणी नेमस्त द्विजे दाना विप्रलागी. त्याईवरी धूतवाचिका पक्वाने तेही काश्यपात्री घालून, दुर्तासहित पूजा करून ब्राह्मणा करी अर्पिजे. संख्या तयाची त्रिणी दशक, वरी त्रिणी अधिक अधिक, ऐसे करून या आवश्यक द्विजे सम्यक विप्राते. साक्षर विप्रा लागी भरावे, पूजा करून वस्त्र द्यावे, वरी दक्षिणेसहित दान अर्पावे, तेने पावे स्वर्गवासू. द्वादशी ऐसे दुजे पर्व, काशी ऐसे क्षेत्र अपूर्व, तीर्था माझे विशेष गौरव, प्रयागराज जाणीजे. द्वादशी केलिया अन्नदाने, कोटीमुळे उधरली तयाने, नरकी तारिले पितृगण, एक महिमा शुभानने. सकळ दाना माझे वरिष्ठ, अन्नदान अतिश्रेष्ठ, म्हणून महिमा उत्कृष्ट, वर्णिला श्रेष्ठ पुराणी. असाक्षी भोजन द्वादशी, तया ऐसे न देख दोषी, अनुकूल असे ज्या समयाशी, तेवी ब्राह्मणाशी अर्पिजे. चित्त असे ते न धरावे, भगवंती विन्मुख न व्हावे, अतिथी विन्मुख नसावे, वित्त असोने जवळीक, सर्वांचे अंतर हृदयग्रत, स्वयं जाणे त्रैलोक्यनाथ, तयतिकरिता वचनार्थ, पावे अगाध रोकडा, या लागे उत्तम अथवा मध्यम, सकळ श्रुती धरीजे नेम, बहुती मार्ग हा सुगम, नेमून ठेविला अनंते. ये विषय इतिहास पुरातन, होऊन ऐकिजे सावधान. पूर्वी सूर्यवंशी राजा पुण्यवान, अंबरीष जाना नाम तया. सर्वभौम्य सर्वा वरिष्ठ, तपोबळ अति उत्कृष्ट, अतिधैर्य गांभीर्य श्रेष्ठ, भक्ती एकनिष्ठ जयाची. प्रजे लागे अति कनवाळू, विप्रा लागे परमस्नेहाळू, रिपुद्रुमा लागी जैसा काळू, कृतांतवत तयाते. परमधर्मिष्ठ हृदयी, आडकाठी कवनाते नाही, व्रतनेम उदापणे पाही, सदा सर्वदा हे चालवित. विणमुख नवेशी कवनाते, मागितले अर्पितसे त्याते, अपत्यापरी मार्ग त्याते, लोळे त्याचे पूर्वित. ऐसे असता वरिष्ठ द्वादशी नेम अचाट, साधनयुक्त द्वादशी श्रेष्ठ, उपवरिष्ठ आचरतसे. सहस्रावधी ब्राह्मणा पंक्ती घेऊन साधी द्वादशी तिथी,
न अवगवताची गवस्ती साधन रीती साधतसे. ऐशी लोटता काळ बहुत पुण्य संग्रह झाला अपरिमित. इतुके असुनी गर्वरहित नृपराजा वेगळा तो. तव वाचवांगी भय दारुण माझे पद घेईन म्हणून हिडून. चिंता करी रात्रंदिवण तव नावाला पूर्ण वर्तले. अकस्मात ऋषी दुर्वास येता झाला इंद्रसभेस. वासने म्हणून बहुवस षोडशोपचारे पूजिला. बैसोनिया निजासनी स्वागत पुसिले तये क्षणे. स्वस्ति क्षेम विप्र वंदोने पाहे नयने तयते. तव परम कुश झाले शरीर शोके उतरला मुखचंद्र. देखुनी बोले मुनीश्वर दुःख अपार हृदय दिशे. येरू म्हणे महाराजा पावन देखुजी तुझ्या. मग समग्र वृत्तांत ओजा ऋषीवर्या सांगत असे. म्हणे अंबरीश परम विख्यात तेजो तपो तेजे आगळामित. द्वादशी व्रता ते आचरत न चाले तेथे उपाव. ऐशी अशी करू मी काही हृदरोग हा परम पाझे जीवी. म्हणून पायी ठेविली डोही सांगा काही मज लागी. जया ते हृदरोग लागला तो रोगी दे नेखू वाचला. महादोग जया ते झाला तरी धन्वंतरी तया ते वाचविती. परे हृदरोगी प्राणी ते कवन वाचू शके तया ते. एक सद्गुरू वाचून त्या ते उपाय अन्य असेना. तरी तुम्ही सद्गुरू वरिष्ठ सगळ ऋषी माझी श्रेष्ठ. अमृत वचनी स्पष्ट देऊनी रोग कुष्ठ निवारा. एकूणी वासवासी ग्लानी कोमलता हृदयी दुर्वास मुनी. अंतरी परमा कडबडोनी व्रतवाणी ते का. दुर्वासवदे वासवा पाही द्वादशी असे व्रत तुझे नाही. जे आचरती सदा सर्वदा हे त्या केवळा नाही पुण्य श्लोक. अक्षयी सर्ववास तया ते प्राप्त होय जाय निरुती. द्वादशी पुण्य व्रता ते साम्यता आन अशेना. अक्षय तीर्थी स्नान केले अथवा तपव्रत जरी केले. यज्ञयागादी साधिले उपासिले ज्ञानयोग पै. तरी नातुडे द्वादशी समजता. ऋषीदेव गंधर्वादी तत्वता आचरलिया व्रता वध सर्वदा ते झाले. व्रत आचरला चतुरानन कुबेरासहित सिद्धगण. तया ते प्राप्त झाले पदनिर्वाण. अक्षय भानुतोवरी पावे स्वमे वासवा तू ते पाही. इंद्रपद लादले पूर्ण कमाई. याचे व्रत प्रभावे पाहे आधिप सुरगनाथे. यमधर्माचरे व्रत ते पद झाले जरी प्राप्त. साधन द्वादशी कैलासनाथ स्वयमाचरे व्रता ते. ऐसे हे व्रत अतिश्रेष्ठ आचरत असे नपराज वरिष्ठ. तया पाय करावेचे कष्ट कवन नष्ट करू शके. जया ते पुण्य सामुग्री पूर्ण असे हो पदरी. तया ते साह्य श्रीहरी व्रत निरंतरी चालवत असे. या लागे अमरनाथा न प्रवर्तयसिया नाथा. एरी धृतार्थी वार्ता अंगी सर्वदा बाणेल पै. एकता ऋषीचे उत्तर देवेंद्र केला नमस्कार. उपावन सुचन मात्र पद स्वातंत्र्य न राहायची. या लागे गुरुवर्या पाही एक वेळ तिथवर जाई. कळेल तैसी करनवाई पद अक्षयी राहिनिने. ऐसे एकता वचनाते ऋषी विचारी अंतराते. म्हणे जावने राहून उपाते पुण्य पुरुषाचे दर्शन. दुर्वासा ऐसा सत्पुरुष परी मती ते तात्काळ भ्रंश. जया संगती संगदोष धरिला व्यास मानशी. निर्वाण ज्ञानवान पाहे सुशीळ जरी झाला तेही. तरी संगदोष पाहे ती पालटे तयाशी. म्हणून सत्संग धरावा दुर्जन संग तो त्यागावा. तिने विश्रांती पावे जीवा. देवादी देवा प्रेमा आचडे. आता दुर्वास ऋषी राहो घेऊन शिष्य समुदाव. नमोनिया वासव निघता झाला तत्काळी. घेईल अंबरीशाची भेटी तेथे होईल जे रहाटी. ते कथनक मराठी श्रोत्या कर्णपुटी परिसहू. जय कथा पाप झळे कली कल्मष अवघे पडे. श्रवण करता रोकडे मलमास महात्म्या समग्र हे. श्लोकाधारे बदली वाचा संबंध नव्हे माझ्या पदराचा. निय पूर्ण करावे याचा अधिकार साचा तुम्हाते. मे तव राम संप्रदायी भिक्षा मागतो गृहागृही. ती भिक्षा एकच एका ठाई. पंचगुणी
अर्पावे द्विजा ते ऐसे हे तव चरिता जाण कवीश्वराचे विषान्न अर्थावबोध एकत्र करून श्रोतीया लागुनी वाटिले. इथे अधिक मास महात्म्य ग्रंथ बद्धपुराणीचे सम्यत मनोहर सुत विरचित 13वा अध्याय गोळा हा. कृष्णार्पणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अधिक मास पोथी अध्याय 14वा. श्री गणेशाय नमः. श्री पांडुरंगा रुक्मिणी रंगा मुनी मानस हृदयभंगा नाम नामातीता अभंगा निभंगा दुरिताते. एका श्रोते सादर कथा मागील कथा भाग निरुता अनुमोदन देऊनी तत्वता परिसाता कथानक ऋषी माझी शिरोमणी महाराज दुर्वास मुनी वासवाते विचारुणे निघता झाला तात्काळिक 60 सहस्र ऋषीचा मेळा घेऊन पातला भुतडा मार्गी लागता तयाला विचार आठविला माणसे दुर्वास विचारी द्विजमणी ते धन्य या त्रिभुवनी जे अर्पिती द्विजा अन्नदानी कृत्य तया ते पै सुपड तयाचा जन्म पायी व्रते तपे दान सर्वही तीर्थाटने आदी करूनही साधिली त्याने द्वादशी या अन्नदाने करुणी पायी सकळ सौभाग्य तुलाही तया ते कधी न घडे अपायी पापक्षय होय तिने कोटी पापे घडली तयासी तरी संहारी एकदवाशी तया माझे हे मळमाशे विशेषी जाणीजे. या अशी या व्रथा पर्व काढाते जे करीती नाहीत दानाते अन्नदान न घडे तया ते धिक्क तयाचे जन्मनिया जन्मा येऊनी केले काही आचार विचार पाहिलाच नाही अन्नदान केलेच नाही पुण्यलेश नाही गाठीशी जरी झाला श्रीमान बरवा तरी काय करावे तयाचे गौरवा जो विन्मुख झाला केशवा तो काय बाळा जाळावा स्मशानी ती धन्य आचरती तया ते अनुसरले अन्ना तेचे प्रिय केले भगवते पापलेश तया ते नातडे म्हणून धन्य तो अंबरीश जो दाना माझी दानाधीश सकळ उसरा माझे ईश नशे लवलेश पापाचा त्या ते चढावया पायी आम्ही जातो लवलाही तया रक्षिता शेषशाही न चले नवाई आमची तिथे पुण्यवंत तो भुवती जाण क्रोधयाचे दर्शन मग अग्रभागी ते कथन सुखे करुणी घडवते अशी चित्ते विचारणा करुणी चालिला ऋषिराणा तो पावला नुपभुवना केली गजना समस्ती जे जे कराचे घोषे एकता नुपसंतोषे अति उल्लासे निज मानसे सामरा येता नुपदयाते दंडप्राय लोटांगणी समस्ताते नमवणे बद्ध हस्ते प्रवर्त स्तवणी मधुर वचनी आनंदी ते धन्य या संसारी नर एकता आनंदी द्विजवर अर्पिती पूजा प्रकार आणि अग्रहार द्विजा ते भोजनातेचे ते पदार्थ वरी धनवस्त्र सहित तयावरी कृपड अनंत निवारी आघात निजांगे ब्राह्मण पातलिया निजगृही भूतलेसी ग्रंथी घालती पाही म्हणती तुमच्या आता रिकामा नाही परता होई भटबाबा ऐसे जे ब्राह्मण शते धिक्कार असुतया ते तैसा नव्हे अंबरीश नुपनाथ परम भावार्थ विनवित म्हणत धन्य आजचा पर्वकाळ माझा भाग्योदय झाला सफळ घेऊनी समुदाया सकळ गृहापाताला न प्रार्थिता कोटी प्राचित एकवटले किंवा चंद्रसूर्य एकावटिले तिची फळाजी लादले दर्शन दिदले महाराजा बोलले ऐसे मधुरवाणी आसन दिदले समस्ता लागुने पूजा प्रकार आणवणे पुरस्कार पूजेने अनुसरला तव बोलता झाला ऋषी बोल पोटी शुद्धीचे असे बंभाड तेथे पूजा प्रकार रुचे सकळ विषवंत सकळ गवता ते कालचे असे एकादशी अभावेळ उपवाशी संधी साधून द्वादशी पात लोटायच तुझिया शुद्धा हे पापीन दारुण सुछेनेदी स्नान संध्या स्नान पोटी विठलिया जठरान्न अन्न परान्न आणि नचे या लागे नुपनाथा वरिष्ठा समुदायाचे बरवंता अन्न वगैरे धर्मिष्ठा आणि वाटा नवदावे 3 प्रहर झालिया निशी आम्ही जातो स्नानाशी विलंब नाही स्नान संदेशी सत्वर मागारे तसे एकोणी ऋषीचे उत्तर मने हर्षयुक्त अनुभवर म्हणे कृतकृत्य झालो फार केला उदार महाराजा
आजी साधना द्वादशी मी लाधलो परमा सुकृतीशी पार नाही माझ्या भाग्याशी समुदायाशी पातली ती तरी स्वामीचे दये करून सकळ पदार्थ अनुकूल जाण परी असे एक विज्ञापन कृपाधना परसिजे माझा तव अलोट नियम जो हरिहरा ते दुर्गम तो शुद्धी न्यावा जी सुगम कृपा करुणी दातारा तरी साधीचे साधन द्वादशी विलंबन लावीचे स्नानाशी न होता भानु उदयाशी भोजनाशी बैसावे हिची विनंती परसावे कृपणत्व शुद्धी न्यावी तथास्तु म्हणे भट गोसावे समुदाय ऋषीराहो स्नानाती गेला ऋषींचा मेळा नोपपातला त्वे पाकशाळा 60 खंडी अन्नगोळा 1,00,000 कवटी दुर्वासू इतर मंडळी 8 सहस्र अन्न पचविले षोडश राहे सारुणी स्नान संदेश देवाचनाशी बैसला षोडशोपचारी पूजा अर्पणी गरुडध्वज पंचमहायज्ञ महाराजा करुणी बैसला निर्वाण राव बैसला मार्गलक्षित तव दिनकर उदय होऊ पाहत साधन वेळा तिने साधित राव मनात गडबडला म्हणून या लवड सवडी दूर धाडिले अति तातडी तेल शोणी गंगेची थडी ऋषीराया हाकारिले हेरीकडे गंगा तीरे अधमर्षण ऋषी करी कोणी शिरोणी जळामाजारी स्नानेवरी सारिता ते कोणी करते स्तोत्रपाठ कोणाचे न हारती ओठ जप करती एकनिष्ठ कोणी निळकंठ आरती असे ब्राह्मण ठाई ठाई गुंतते झाले ते समय तव राजदूत पाहुणे हृदय घाबरेपणे बोलते म्हणते महाराजा सत्वर वाहत असेचे नपवर भोजनाते होतसा उशीर चालावे सत्वर स्वामिया प्रवित्र न देती बापुडे एक धरुणी नाशिक बंडी एक उघडी मारुणी शेंडी लवडी सवडी झाडीती तव करुनिया अगमर्षण दुर्वास बोले वचन अद्यापि झाले नाही ध्यान जपतर्पण विधियुक्त भानोदय न होता केवी अद्यत पदार्थी वाढता जाऊनी सांगा नपनाता विधी विधानता सारुणी येई आम्ही ब्राह्मण नसो अन्नार्थी स्नान संध्या सारुणी करते बसावे येवणी पंक्ती तैशी म्हणजे स्थिती नशेचे जे न करती संध्या स्नान विधियुक्त तिळतर्पण तिने जी जारती भोजन तरी ते ब्राह्मण नव्हेचे शूद्रवत ते नरजान रवी तयाचे पितृगण काय ब्राह्मण कुडी जन्मन सार्थक कवन जन्माचे तरी जाणून सांगा रायाशी क्षण एका अवकाश भोजनाशी सारणी आणि नेमेशी समुदायाशी येतसो असे ऋषीचे उत्तर एकोणी दूत परतले सत्वर जेथे असे नपवर सांगते सत्वर वृत्तांत नपे एकोणी वचनाशी परम संकोचित मानसे म्हणे विघ्न दिशे द्वादशी न साधे साधनाशी आज पै तरी उपाय कवना कवण परम कुपिष्ट दुर्वास जाण शाप देईल न लागता क्षण परमा विघ्न उदले हे आजपर्यंत साधनाशी पाये अपाव घडला नसे काय अहो देवा हे काय कैशी नवाई उदेली अशी चिंता करिता उदयात परम संचित नूपनात तव संधी पातली त्वरित साधन वेळा द्वादशी मग नोपे विचारुणी मानशी करता झाला महायज्ञाशी नैवेद्य अर्पणे महाऋषीशी देवदिताशी प्राशिले सिद्ध करुणे आयते मार्गलक्षित नुपती स्वस्थ बसलाशी चित्ते ऋषी मार्गलक्षितसे एरीकडे गंगा तीरे ऋषी ते जाणविले अंतरी मग उठत झाला झडकरी समुदेशी ऋषी राहू परमलग्मी अवसरी पातळी नृपाच्या महादारी करुणिया जय जयकारे म्हणे सत्वर सारी यज्ञाते करुणी पंच महायज्ञाते नैवेद्य अर्पी देवाते उशीर झालाशे भोजनाते तुझे आरताते नृपवरा राय ऐकून या वचन म्हणे सकळ विधी सारवण करुणिया तीर्थ करुण साधन वेळ साधिली आता भोजन मात्र असे उरले ऋषी म्हणे हा काय केले तू ते तव भोजन घडले शेष उरले ते ब्राह्मणा ते तीर्थप्रसाद ग्रहण करिता तरी भोजन समानाची तत्वता आम्ही न शेवून आता शेष अन्न नुपवर्या तू तो परम सुज्ञराया केवी आचरलाशी ये क्रिया म्हणून परम क्रोध ऋषीवर्या हृदया माझी उपजला म्हणे चांडाळा पाही आता मज ऋषी ते उपक्षोणी तत्वता माझा महिमात्वाने नता केवी या व्रता साधिले क्रोधे थरथर कापतसे दोन्ही आधार पुष्टी हालतसे सर्वांगी क्रोधे लव तसे काय बोलतसे राया ते
गर्व झाला तुझ्या मानसे, मीच साधितो द्वादशी, तरी स्वीकार्य आता शापाशी भोगी गर्ववाशी शतजन्मा. ऐसा शाप ऋषी बदलला, घाबरा झाला नृपराया, म्हणे केवता उदेला अनर्था, म्हणून कापता थरथरा. पहा केवढा अनर्थ राया, ते अभिमान उडविला तया ते अभिमान असा हे भगवंता, ते प्रिय तया ते निर्विमान कर्म करिता, तो परमप्रिय भगवंता. या लागीन धरी जहांता, जाणीते पुरुषो पुण्य मार्ग आचरता. पहावं तेथे उत्पन्न झाला आपाव, म्हणून नाचरा हो हा हो. धन्य असे न म्हणावे जे पुण्यकर्म आचरले, ते केवी वाया गेले ऐसे न म्हणावे वाहिले. ते का सावधान भावे विन देवादिदेव, केव्हे आतुडले पहावं. परी केली या कर्माचा निर्वाह, देवादिदेवा संपादी. देश उत्तम भूमिशी कण पेरिता होय वर्धमान, न जरी अपूर्व झाला धन, परी न जाय कण तिचे. देवी सत्पात्री दान देता, ते वाया न जाय तत्वता. किंचित कृपाधन ओसरता, पीक हाता लागेचे, म्हणून या अनन्यभावे निरभिमाने कर्म करावे. तिची प्रियकर रमाधवे, भावार्थ बळे करुणिया. असो आता हे समस्त कथा भाग राहिला दूर, कर जोडून या नुपवरा. उभा समोर ऋषीच्या, म्हणे ऋषी स्वामिया महाराजा, कवन अपराध देखिला माझा, म्हणून शाप दिला ओजा, हे दोषजा मानेना. ऋषी म्हणे ते समये, त्वा तीर्थ ग्रहण करुणी पाहे, माझे वचन असत्य नाही. भोजना वैसविषयी आम्हा ते, पहा केवढे संकटे नुपवर, व्यसनी पडता साचार. परी कृपाळी तो सर्वेश्वर, जाणे अनंत सगळाचे ना पाचरिता. ऋषीश्वरा आली समुदायाशी मंदिरा, तरी माघारे दवडिता नुपवरा. अश्मला वाघे दिसे की, या लागे गृही पातलिया भुसुर, तया ते अतिथी करावे फार. दिवशीनी तयाचे अंतर, आशीर्वचन घेईजे रिक्त हस्ते, दवडिता पाही कठोर वचन बोलतात तेही. तिने तो संतनोदय अंतकरणी शाप तसे, जरी देवया नाही अन्न तरी बरवा तिचे सन्मान. परिवृत्त असुनी न देवेचे दान, तोही पण साजेना, तरी थोडे अथवा बहुत फार. देवने तोषवावे अंतर, मग कृतज्ञता द्विजवर, सहजचे येऊ पाहे असंतुष्टा. द्विजनष्टा हे प्रतिपाद्य वेद प्रतिष्ठा, या लागे कर्मश्रेष्ठा. विधी वाटा आचरिजे असे कर्म, अंबरीश करिता प्राप्त झाला नाश. मग हृदय आठविये रमाविलास, केला ध्यास बहुतेने, म्हणे वैकुंठवाशी रमाधावा. धाव कैवा हरिया केशवा, मी तवा अनसरलो जेव भावा. तुझी सेवा जगदीशा, ब्राह्मण तव तुझे मुख, ऐसे जाणून निष्ठंक. व्रतचरलो एकनिष्ठ, केवी अरिष्ट उदले, कवन पातकाची राशी, म्हणून क्रोध आला तुझशी. या लागी शाप तसे ऋषी, कन उपायाशी करू आता तुझेची. मुख हे ब्राह्मण जाणून मांडले अन्नदान, आणि तुझे मुखे शाप वचन. उचितपण केवी देवा, तरी कृपाळू तो दीनोद्धार, ऐसे बोलता विधिहर. हरी नाची वनमाथवर, शांत करे कृपाधने, हे देवादिदेवा कृपाधना. कृपाळुआ अघनाशना, दीनोद्धार पतित पावना. असुरमदना दयानिधी, तू तव कृपेचा सागर, ऐसे विताते ऋषीश्वर. तिथे ऐशी लहरी कुरवा, पातली हरिरान लोटे, कवन पातकाचा ठेवा. मी तवा आचरलसो देवा, म्हणून नाहीशी करुणा हृदय केशवा तुझ्या गर्भवासाचा. चुकवया पंत या लागे केजे दान तपव्रत, तेथेही होतसे आघात. तरी समूळ मात उडेकी, तरी दान वत्सलता ते कैसे. येऊती गेलीसे ऋषी केशे, सांग पा दिनाशे. विचारुणे मानसी गोविंदा, पायी पहा करिता अन्नदान. रायते उडवले महाविघ्न, तोची प्रयय यमज लागून. आला जाण तत्काळी, ब्राह्मण भोजन केले प्रथम दिवशी. प्रचित देखिले प्राप्त काळीशी, न येताना दिता दुजनाशी. गाठी पडले तत्काळी, तयाचे उडवणी नेले राजदारी उभे केले. कारागृहाते गोगिले अस्तमी मेत अस्नात, प्रभू न करी वचना नाही. खोट्याचे खरे केले पाहे,
दंड पावलं लोलाये रोम्य नाने ऋषी संख्या. ऐसा पुण्यमार्गाचा प्रादुर्भाव तत्काळ फळाला पहावं. अंबरीषाचे तेविने गडे पहावं अनायासे. मग करुणासूर्य अनंत आळविता झाला नृपनाथ. सर्वात्मा जगन्नाथ कळले उदयगत रायाचे. आणि धावणे न करिता अविध पडो पाहे तत्वता. मग माझी हे वसलता केवी शोभे भूमंडळी. मग पावना ते ठाकुनी मागे गरुडा ते सोडून वेगे. धावणे केले लागवेगे उभा उभे अंतरंगी उभा ठेला. एरीकडे नोप चक्र चुडामणे सारोनिया द्वयवद्यपाने उभा ठेलासे. ऋषी सायंधाणे तो चक्रपाणी देखिला. सहस्र तपडे समान तेज फाकरे दीप्तिमान. एकाएकी शिष्यन येऊन उभा ठाकला. राहे पाहतच नयने दंड प्राय लोटांगणे उभा केला. बद्धवाने स्तुतिस्तवाने अनुवादे दुर्वाशे घातला नमस्कार. उभा सामुदयशी सत्वर स्तुतिवादे जगदीश्वर ऋषीश्वर पूजतसे. ऐसे होता ते वेळी बोलता झाला वनमाळे नृपवरा पाहुणे ते वेळी. मुकुकुमालय दिसतसे मग बोलतसे नृपवर. कथिता झाला समाचार म्हणे परमकोपिष्ट ऋषीश्वर निरर्थक शापिले. ऋषी शापता वनवा जाळू पाहे देहभावा. कृपाळू तो मेघ केशवा शीतळ करी वर्षोणी. एकोणी नृपाची करुणा बोलो वैकुंठीचा राणा. मने दुर्वासे न करिता विचारणा. शापिला राजा अंबरीश आधीच वनवास विशेष. वरी द्वादशी तिथी सरस नृपाची रता निर्दोष. तरी शापास आधार घेऊता द्वादशी ते ब्राह्मणा ते उदक अर्पिले. तरी त्या ते तरी लावे यज्ञ ते स्वर्गी पित्रा ते संतोष. तयाने व्रत केले द्वादशी पार नाही तयाच्या पुण्याशी. मी जनार्दन संतोषी केवी तयाच्या गता. वरी केली अन्नदान तयाचे पूर्जा होय उद्धरण. न करी तरी रौरव दारुण पितृगण हो भोगिते. ऐसी जे पुण्यतिथी नको आचरता पुण्यराशे. तरी तेवे केवी वाती तयाशे. शाप भये ऋषीच्या परिताप शल्य आगळा मुने. नेलोनी बदले शापवाने तरी स्वयं मी चक्रपाणी. सोशील जाचने गर्भवास. ऐसे वचन केशवाते एकोणी ऋषी बोलितात साचे. शतजन्म गर्भवासाचे वचन मुचे निघाले. तरी उशापे त्याई माझी चतुर्भाग रीती. दोन्ही वनचरी ती. दोन विप्र दोन भूपती. रामकृष्ण धरती जडमुळ. ऐसा उशाप वदता वाचा संतोष स्वामी दिनांचा. गर्भवास नरशील रायाचा स्वयंदयाचा अंगीकारी. मग आनंदोनी नृपती ऋषी मिळांच्या पासिपती. साधुनी द्वादशी तिथी कौतुकरीती दावित. विमान आणि तात्काळी नृप उधरेला ते वेळी. ऐशी द्वादश नहाळी ऋषी मंडळी विलोकित. समस्ती करुणी जय जयकार. रमती झाले शारंगधर. अदृश्य झाला ऋषीश्वर. इतुका प्रकार पै झाला. कथा भाग परमाई केला. म्हणून श्रुतिया सकळा श्रवणदारी परिसविला. तव संपला पर्व काळ इति अधिक मास महात्म्य. पद्य पुराण संयत मनोहर सुत विरचित. चतुर्मोध्याय ओळा. गोपाल कृष्ण भगवान की जय.